महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? अनुभवाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर शरद पवार हे एक मुरलेले राजकारणी आहेत, यामध्ये काही शंका नाही. राजकारणामध्ये कोणते गणित कुठे बसवायचे आणि पडद्यामागून का होईना सत्तेवर एक हात धरून ठेवायची नीती ही शरद पवारांची. अलीकडचंच उदाहरण म्हणजे 2019च्या विधानसभा निकालानंतर त्यांनी दाखवलेली चाणक्य नीती आणि फक्त आकडेवारीच्या जोरावर भाजपा आणि शिवसेनेच्या नैसर्गिक आणि पारंपरिक युतीला तोडून शिवसेनेला अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करायला भाग पाडले, ज्याबद्दल कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. पण शरद पवारांचं आता वय झालं आणि त्यांच्याकडूनच राजकारणाचे काढा प्यायलेले देवेंद्र फडणवीस यांना नव्या युगातले शरद पवार म्हणजे ह्या युगातले चाणक्य म्हणून संबोधतात. आणि त्यांनी कामही तसेच काही केलं. शिवसेनेचे 2 तुकडे केले आणि एकनाथ शिंदे सोबत आपलं सरकार बनवलं. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी शरद पवारांच्या पक्षात नव्हे तर घरातच सुरुंग लावला आणि पुरेपूर बदला घेऊन आपण पण काही कमी नाही हे सिद्ध केलं. आता तुम्हीच सांगा, महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण? अनुभव संपन्न शरद पवार की नव्या दमाचा खेळाडू देवेंद्र फडणवीस?